सप्टेंबर महिन्यामध्ये परतीच्या पावसाच्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही, तोवर आता दिवाळीनंतर पुन्हा एकदा आलेल्या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, साक्री, धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कापसाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी हा शेतामध्ये कापूस उगवलेला आहे आणि आता हा काढणीला आला होता, मात्र दिवाळीमध्ये मजूर भेटत नसल्याने हा कापूस शेतात पडून होता आणि त्यामुळे दिवाळीनंतर झालेल्या गेल्या 3 दिवसाच्या पावसामुळे हा कापूस ओला झाला आणि आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं। परतीचा पावसात सप्टेंबर महिन्यामध्ये धुळे जिल्ह्यातल्या जवळपास 16,375 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि आता त्यानंतर दिवाळीनंतर झालेलं हे नुकसान आधी हे देखील मोठं आहे, कारण आता हातातोंडाशी आलेला जो घास होता हा घास निसर्गाने शेतकऱ्यांकडून हिरावून घेतलेला आहे। त्यामुळे ह्या भागातला शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेला आहे। दिवाळीनंतर कपाशीची वेचणी करू आणि त्यातून तो कापूस विकून ज्या लोकांचं देणं आहे ते देणं कर्ज फेडू अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती, मात्र या अवकाळी पावसामुळे आता ह्या कपाशीचं नुकसान झालं आहे आणि ही कपाशी आता काळी पडणार आहे, त्यामुळे तिला भाव देखील भेटणार नाही। त्यामुळे शेतकरी आता चिंतेत सापडलेला आहे। शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं असून आता पुन्हा एकदा ओल्या झालेल्या कापसाचे पंचनामे करावेत अशी मागणी आता शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।